चिमेतकर ठाणे. आज आपण मल्लिकार्जुन या ज्योतिर्लिंगाची माहिती जाणून घेणार आहोत. आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीच्या काठी श्री शैलम पर्वतावर मल्लिकार्जुन स्थित आहे. श्री शैलम पर्वतावर असणाऱ्या या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाला श्री शैलम मल्लिकार्जुन म्हणूनही ओळखले जाते. याला दक्षिणेचा कैलास असेही म्हटले जाते. या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने सर्व संकटे दूर होतात. या पर्वताच्या शिखरावर भगवान शंकर मल्लिकार्जुन लिंगाच्या रूपात विराजमान आहेत. भगवान शंकर म्हणजेच अर्जुन आणि माता पार्वती म्हणजे मल्लिका असे समजले जाते. म्हणूनच या मंदिराला मल्लिकार्जुन असे म्हणतात. उत्कृष्ट वास्तुकला आणि गुंतागुंतीच्या कोरीव कामांसाठी हे मंदिर ओळखले जाते. ज्योतिर्लिंग असल्यामुळे या ठिकाणी वर्षभर भाविक भेट देत असतात. वर्षभर मंदिरामध्ये अनेक उत्सव साजरे केले जातात. महाशिवरात्री हा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा उत्सव उत्साहात येथे साजरा केला जातो. श्री शैल पर्वतावर शंकराची पूजा केल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते असे मानले जाते. तसेच नुसते दर्शन घेतले तर भक्तांची सर्व संकटे दूर होतात असे समजले जाते. शिवपुराणानुसार श्री शैलम मल्लिकार्जुन मंदिराची कथा भगवान भोलेनाथांच्या कुटुंबाशी संबंधित आहे. असे मानले जाते की भगवान शिवाचा धाकटा मुलगा गणेश हे मोठा मुलगा कार्तिकेयाच्या आधी विवाह करू इच्छित होते. यावर उपाय म्हणून भोलेनाथ आणि माता पार्वती यांनी दोघांसमोर एक अट ठेवली की जो कोणी पृथ्वीची प्रदक्षिणा प्रथम पूर्ण करून येईल त्याचा विवाह प्रथम लावण्यात येईल. हे ऐकून कार्तिकेय स्वामी आपल्या वाहनावर म्हणजेच मोरावर बसून लगेच पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाले. पण गणपतीसाठी हे काम अवघड होते, कारण गणेश आधीच स्थूल आणि त्याचे वाहनही मूषक. गणेश बुद्धीची देवता असल्याने त्याने आपल्या माता पित्याला आसनावर बसवले आणि त्यांना प्रदक्षिणा घालू लागला. तसेच प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर त्यांची विधिवत पूजा केली आणि पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचे फळ मिळवले. भगवान शंकर आणि माता पार्वती प्रसन्न झाले आणि त्यांनी गणेशाचा विवाह रिद्धिसिद्धी यांच्याशी लावून दिला. इकडे कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून परत आले. झालेला प्रकार त्यांना कळताच त्यांचा राग अनावर झाला आणि मी कधीही विवाह करणार नाही अशी प्रतिज्ञा करून ते क्रंच पर्वतावर निघून गेले. त्यांना समजावण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. तेव्हा माता पार्वती स्वतः त्यांना आणण्यासाठी गेल्या. त्यांना पाहून ते तिथून निघून गेले. यामुळे निराश होऊन माता पार्वती तिथे बसल्या आणि भगवान ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रगट झाले. पौराणिक कथा सांगते की देवी सतीचे पिता राजा दक्ष यांच्याकडून भगवान भोलेनाथांचा झालेला अपमान सहन न झाल्यामुळे देवीने आत्मदहन केले. या काळात त्यांच्या शरीराचे अवयव ज्या ज्या ठिकाणी पडले ते शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. श्री शैलम श्री मल्लिकार्जुन स्वामी मंदिर हे 18 महाशक्तिपीठांपैकी एक आहे. तेव्हा श्री शैलम मल्लिकार्जुन या ज्योतिर्लिंगाला एकदा अवश्य भेट द्या. धन्यवाद.